तुम्ही ना तुम्हाला हवं ते काढून घेता हा आणि ते गोड बोलून नुसतं ते खूप छान असतं. नाही ते चांगलं आहे. नाही तर अरे यार काय करतोस तू, कुठे बघतोस तू, इकडे बघ ना जरा, असं असं हा टोन नसतो, खूप छान असतो. आणि ते मला जास्त भावलं किंवा आवडलं किंवा अरे यार नाही करेक्ट आहे हे, या पद्धतीने नाही माझं चुकलं, ओके मी फाईन परत करतो. असं 8-10 वेळा मी करायला तयार आहे, नाही अशाला भाग नाही, पण ते त्यांच्या स्वभावामुळे आणि ते बरोबर काढून घेतात त्यांना जे हवंय ते. हळूच एखादंच काहीतरी सांगतात कानात, ते जरा तिकडे बघतात, जरा असं करा, आपल्याला पुढचं मागचं सगळं लक्षात येतं. नाही अर्थ असा असतो की चुकलंय हे परत कर, फक्त वेगळी किंवा ऍडिशन कर, हे बरं करतोय अजून चांगलं होईल, असं असं तू पण ती पद्धत खूप छान आहे. वैभवच्या डायरेक्शनची, तो सर म्हणाले तसं, सतीश सर म्हणाले तसं की तो परफेक्टच करून घेतो सगळ्यांच्याकडून, पण एकदम पोलाइटली. म्हणजे असं वाटणार नाही लोकांना की हा त्यांनी आपल्याला काहीतरी सूचना केलेली आहे आणि आपण त्याच्या सूचनेनुसार करतो, असं वाटत नाही. सगळ्यांना वाटतं ही माझीच आहे, इतकं तो सगळ्यांना असं आपलंसं करून घेतो, एक फॅमिली बनवून घेतो. पण सगळी कामं तर करूनच घेतो असं आहे. पण हेच डायरेक्टरचं मेन असतं की त्यांनी सगळ्या म्हणजे त्या युनिटला ती आपली फिल्म वाटायला पाहिजे, असं म्हणजे असं वाटायला लागलं पाहिजे. हे करणं हे महत्वाची गोष्ट आहे, डायरेक्टरची गोष्ट आहे ही. आणि मला त्याचं डायरेक्शन प्रचंड आवडतं. आतापर्यंतच्या सगळ्या त्यांनी केलेल्या म्हणजे डिरेक्ट केलेल्या सगळ्या फिल्म्स एक नंबर आहेत, खूप छान आहे. ही पण नक्कीच छान होणार आहे, लिखाण पण खूप छान आहे त्याचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय म्हणजे या माणसांनी आता जे सकाळपासून हळूच सांगून त्या काही तेच ग्रेट आहे. नाहीतर काय होतं, डायरेक्टरची डायरेक्टर उडवली डायरेक्टर अगदी काय टीचर आता आली, टीचरना पूर्वी गुरुजी म्हणल्यानंतर किती सन्मान आणि रिस्पेक्ट असायचा. आता टीचर म्हणल्यावर मागे जे असतं चालू, तसं ते डायरेक्टरचं होतं, माघारी चालू असतं. पण नाही, तेवढा आम्हाला वेळच दिला नाही. एक तर जास्तीत जास्त आम्हाला दोघांना तिथे उभं केलं. कसं गॉसिप करणार. तुम्ही असं सांगताय की जसं अंगठी धरून उभं केलं. खरं तर जे ऍक्च्युली मला करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं. पहिल्या शॉटच्या आधी त्यांनी माझ्या पाया पडले. ते ऍक्च्युली मी करायला पाहिजे ऍज अन ऍक्टर म्हणून डायरेक्टरच्या पाया पडायला. हो हो हो, ही परंपरा आहे. म्हणजे तुमचं मोठेपण पण आहे की म्हणजे तुमच्यासारखं एवढा नामवंत आणि एवढा गुणी आर्टिस्ट असं आता म्हणजे ह्या गोष्टी बोलतोय. नाही आणि आज सत्य आहे, ते सत्य आहे, मी खरं सांगतो. जुने खरंच जुने कलाकार आहेत ना, म्हणजे जाणते कलाकार जुने म्हणण्यापेक्षा, की ते त्यांना कळतं की कसा कुठे रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि डिरेक्टर हा कॅप्टन असतो, त्याच्या पाय पडलंच गेलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी आहे, कारण तो दिशा दाखवतो तुम्हाला. ते तेवढं मोठं व्हायला पाहिजे, एवढं जबाबदार व्हायला पाहिजे. नाही मला असं म्हणायचं, त्या पोस्टवर एकदा तुम्ही असलात की ते जबाबदार असल्याशिवाय तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, किंवा तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागते, पर्यायच उरत. तर त्याच्यामुळे ते म्हणजे मला करायला हवं होतं ते त्यांनी.